नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेचा पुढचा म्हणजेच येणाऱ्या भागांमध्ये आपण बघतो की जान्हवीने विश्वाला पाहिलेला आहे आणि इकडे आरतीने पण वेंकीला पाहिलेलं आहे। ते कसं आणि कुठे हे पाहण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। इकडे जान्हवी विश्वाच्या घरी घरकाम करत असते तेव्हा तिथे विश्वाचा फोन वारंवार वाजतो। तेव्हा जानू फोन हातात घेते आणि देऊन येते असं म्हणत विश्वाच्या खोलीकडे जात असते। मध्येच तिथे ललिता म्हणजेच विश्वाची आई येते आणि म्हणते, थांब मी देऊन येते, दे माझ्याकडे म्हणत विश्वाकडे जाते आणि विश्वा आपल्या फोनसाठी इकडे शोध घेत असतो। तेवढ्यातच ललिता, हा घे तुझा फोन, इथेच होता असं सांगते। तेव्हा विश्वा म्हणतो, मी इथेच फोन विसरलो होतो असे सांगत मग आई त्याला समजावते की असं जीवन जगू नको विश्वा, तुझं मन तू कुणाला तरी दिलेलं आहे, पण आता तुला विसरावा लागेल आणि तुला पुढे चालावंच लागेल। तू असं शोध घेऊ नको आणि जीवन पुढे जगावं लागेल। नंतर ललिता जान्हवीकडे येते आणि म्हणते की माझा मुलगा कॉलेजमध्ये असताना एका मुलीवरती प्रेम करायचा, पण अजूनही तो तिला विसरू शकलेला नाहीये आणि मला वाटतं की तू त्याचं मन बदलवशील आणि तू त्याच्याशी बोलशील तर त्याला शांतता मिळेल। तू खूप छान बोलतेस, तू त्याला समजावू शकशील। आणि हे ऐकून जानूला असं वाटतं की ज्याच्याविषयी ह्या बोलत आहेत ते गुण विश्वामध्येच आहेत आणि कदाचित तोच असेल का, पण विश्वा असेल असं तिला वाटत नाहीये, पण मला त्याला एकदा पाहावंच लागेल आणि त्याच्याशी मी पण माझं दुःख शेअर करेल। पण विश्वासमोर असूनही जानूला विश्वा दिसत नाहीये। पण जान्हवी पुढे जाऊन थोडासा प्रयत्न करते तेव्हा तिला विश्वाचा मागचा भाग दिसतो आणि त्याला बघून तिला धक्का बसतो। तरीही तिला काहीच कळलेलं नाही की हा विश्वा आहे की नाही। तर दुसरीकडे बघतो की आरती खूप घाबरलेली आहे आणि तिला वेंकी कुठेच सापडत नाहीये। गोविंद नावाचा व्यक्ती वेंकी कोर्टाच्या बाहेर पाहायला गेला असे आरतीला सांगतो, पण आरतीला त्याच्यावरती विश्वास पटत नाहीये आणि ती म्हणते की वेंकी काही गुन्हेगार नाही, मग तो कोर्टाच्या बाहेर किंवा जेलमध्ये कसा जाईल असं ती विचारते। तो म्हणतो की वेंकीसोबत व्हिडिओ कॉलवरती मी बोललेलो आहे। तेव्हा आरती म्हणते, ठीक आहे, मला फक्त वेंकी पाहिजे कारण मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणत आरती रडायला लागते। मग आरती कोर्टाबाहेरच गोविंदने वेंकीला पाहिलेलं असल्याचं सांगितल्यावरती कोर्टातच वेंकीचा शोध घेते आणि ती वेंकीचा फोटो दाखवून विचारते की कोणी ह्या व्यक्तीला पाहिलं आहे का। कोणीही पाहिलं नसल्याचं सांगतात। तेव्हा आरती निराश होते आणि दुसरीकडे कोर्टात वेंकीला दाखवून पुन्हा पोलीस स्टेशनकडून नेत असतात आणि मध्ये थांबून पोलीस चहा प्यायला जातात। वेंकी व्हेनमध्ये बसलेला असतो। रस्त्यावरती फुलांची परडी घेऊन चाललेली आरती त्याला दिसते। तो आरडाओरडा करतो, पण व्हेनचा काचेचा दरवाजा असल्यामुळे आवाज बाहेर जात नाही। मग वेंकी रडायला लागून जातो। इकडे पण आरती त्याचा शोध घेत असते आणि स्टेशनमध्ये एक फंक्शन चालू असतं। मग त्यासाठी कैद्यांकडून रस्ता साफ करून घेतला जातो आणि तिकडे वेंकी झाडू घेऊन रस्ता साफ करत असतो। तेव्हा तिथे आलेली आरती, अण्णा फंक्शन हॉलमध्ये डेकोरेशन झालेलं आहे, मग आता देव कुठे आहेत। तिथे आहे, देवाला फूल अर्पण करून मग जा असं पोलीस त्याला सांगतात। ते आरती तिकडे वळून पाहते आणि कचरा उचलत असलेला वेंकीला बघते। तिथे तिला धक्का बसतो की हा वेंकी कैद्यांसारखा का बरं आहे आणि ती रडायला लागून जाते आणि विचारते की हा इथे काय करत आहे। तेव्हा पोलीस म्हणतात की त्याला एका अपघाताच्या केसमध्ये अटक झालेली आहे आणि हे ऐकून तिला खूप मोठा धक्का बसतो। आता तिला वेंकी दिसलेला आहे, ती जोरजोरात रडते आणि आरती पुढे काय करेल हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत आणि इकडे जान्हवी पण विश्वाला भेटते का हे पण आपल्याला पुढच्या भागातच बघायला मिळेल। धन्यवाद।